नमस्कार. मी गीता सोनी. GA चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे देवपूजा. पुस्तकाचं नाव आहे कुसुमगुंजा आणि प्रकाशक आहेत परचुरे प्रकाशन. देवपूजा. बाहेर परसात अंधुक प्रकाशात फुलझाडं दिसत होती. सूर्योदय व्हायला अजून बराच अवकाश होता. पहाटेच्या थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावरून गेली की तात्यांचं अंग शहारे. त्यांनी देवासाठी गोकर्ण, कोरांटी, मोगरीची फुलं खुडून हातातल्या फुलोऱ्यात भरली. फुलं खुडताना धक्का बसे आणि त्यांच्या पानांवरून दवबिंदू ओघळून तात्यांच्या हातावर पडत. पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा नुसता सडा पडला. त्यांचा नाजूक आल्हाददायक सुगंध हवेत तरंगत होता. आपल्या पायाखाली एखादं फूल चिरडू नये म्हणून काळजीपूर्वक पाय ठेवत तात्यांनी थोडी फुलं फुलोऱ्यात घेतली आणि ते आत आले. श्रीधर कॉलेजमध्ये असतानाही ते अगदी असंच वागायचे. अगदी भल्या पहाटेला उठून तात्या घरची पूजा, गुरुचरित्र पठण आटपीत. नंतर ते पुणेकरांच्या घरी पूजेला जात. तिथे कितीतरी देव होते. शिवाय त्यांना तिथे रोज अभिषेकही करावा लागे. अर्थात त्यांना त्याबद्दल महिना 10 रुपये मिळत, पण ती पूजा आटपेपर्यंत 7 वाजत. नंतर शाळेत जाणं, 10 वाजता आल्यावर 2-4 शिकवणे आटपणं, पुन्हा दुपारी शाळा. तासाभराचीही विश्रांती तात्यांना मिळत नसे. पण आपल्या धाकट्या भावासाठी ते सारं सहन करीत. त्यांनी फुलोरा देवघरात ठेवला आणि आंघोळीसाठी ते न्हाणीघरात आले. पाणी अजून तापलं नव्हतं, पण त्यांनी आंघोळीला तरी सुरुवात केली. पहिला तांबा अंगावर ओतल्यावर त्यांना अंग जरा हुडहुडल्यासारखं झालं. श्रीधर कॉलेजमध्ये असताना तर ते थंड पाण्यानंच आंघोळ करीत. आंघोळ होताच त्यांनी हौदावरला पंचा घेतला आणि अंग कसंबसं पुसून ते देवघरात आले. त्यावेळी श्रीधरला दर महिन्याला 25 रुपये पाठवावे लागत. खूप ओढाताण सहन करूनही तात्या मनी ऑर्डर कधीही चुकवत नसत. आपण नाही तर आपला भाऊ तरी शिकतोय याचा त्यांना अभिमान वाटे. श्रीधर कॉलेजच्या मासिकात इंग्रजी लेख लिहित असे. तो सुट्टीत आला म्हणजे तात्या त्याचं मासिक शेजाऱ्या पाजाऱ्यांना दाखवत. त्यांना स्वतःला त्यातलं काही समजत नसे, पण ते दुसऱ्यांना दाखवताना मात्र त्यांना एक प्रकारचा अननुभूत आनंद होई. आईवडिलांबरोबर ते ज्यावेळी प्रथम बेळगावात आले त्यावेळी त्यांना मारुतीच्या देवळात उतरावं लागलं होतं. त्यांच्याजवळ 2 पेट्या, 1 वळकटी होती. श्रीधर त्यावेळी असेल 4-5 वर्षांचा. भुकेनं कासावीस होऊन त्यानं आईजवळ खायला मागितलं. आत्ता आणते हं खायला, असं म्हणून आई उठली आणि मारुतीच्या मूर्तीसमोर बसून अश्रू ढाळू लागली. बिचारीजवळ खायला द्यायला काहीच नव्हतं. तोच श्रीधर आज कॉलेजमध्ये शिकतोय हे पाहायला आई दादा हयात असते तर किती बरं झालं असतं. पण परमेश्वराच्या मनात ते नव्हतंच. तात्यांनी खुंटीवरून रेशमी कद घेतला. तांब्यातलं पाणी संध्येच्या पळीनं शहाणेवर पसरून ते गंध उगाळू लागले. चंदनाच्या खोडाचा खटखट आवाज पहाटेच्या शांततेत फारच मोठा वाटत होता. त्यांनी देवांवरून निर्माल्य उतरवलं. काल फुलून हसत असलेली फुलं आज फार सुकून गेली होती. कालच्या कळ्या आज फुलल्या होत्या, पण त्याही नक्की उद्या सुकून जाणार. नंदादीपातली ज्योत त्यांनी किंचित सारली आणि ताम्हनात देव उतरवायला त्यांनी सुरुवात केली. इंग्रजी 4 इयत्ता झाल्यावर त्यांना शाळा सोडावी लागली होती. ते नंतर शाळा मास्तर झाले. तिथे ते जे चिकटून होते ते परवापर्यंत. पण शाळा सोडताना त्यांनी ठरवलं होतं, वाटेल ते हो, श्रीधरला तरी शिकवायचंच. त्याच्याकरता त्यांनी मासिक मनी ऑर्डर कधी चुकवली नव्हती. ते काकांच्या खानावळीत जेवायला जात, पण तिथे कधी चुकूनही त्यांनी भाकरीऐवजी चपाती घेतली नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना राबावं लागेल. अंथरुणावर पडेपर्यंत जीव अगदी नकोसा होऊन जाईल. पण तात्या श्रीधरला मात्र पत्रातून मनी ऑर्डर कुपनमधून लिहित, मी इकडे ठीक आहे, पैशांची बिलकुल काळजी करू नको.
तात्यांचे मित्र त्यांना पुष्कळदा म्हणत, तात्या हा व्याप सोडा आता, का उगाच एवढी धडपड करता, तुम्हाला ना मूल ना बाळ. तात्या हसून त्यांना उत्तर देत, मूलबाळ नसलं म्हणून काय झालं, श्रीधर आहे ना माझा. देवांवर पाणी ओतल्यावर तात्यांनी देव्हाऱ्यातल्या कपड्यानं देव पुसले आणि ते देव्हाऱ्यात अगदी व्यवस्थित रीतीनं ठेवले. देवांच्या चकचकीत छोट्या मूर्ती समईच्या शांत प्रकाशात अगदी आल्हाददायक दिसत होत्या. गंधगोळ्या करून त्यांनी प्रत्येक मूर्तीवर ठेवल्या. गंगेवरील गंधगोळीला त्यांनी थोडं कुंकू लावलं. त्यांची आई गंगेची उपासना करीत असे. श्रीधर ज्यावेळी सुट्टीत घरी येई त्यावेळी त्याच्या पोशाखाकडे तात्या पाहतच राहत. त्यानं बरेच लांब केस राखले होते आणि तो रोज मोठ्या काळजीपूर्वक त्यांचा भांग पाडी. त्याचं सारं बोलणं नेहमी कॉलेज, क्रिकेट, त्याचे मित्र यांच्याभोवतीच घोटाळे. त्यांच्या कॉलेजची इमारत म्हणे फार भव्य आणि सुंदर आहे. त्याच्या मित्रांमध्ये त्याला नाना बापट फार आवडे. मोठी कलाप्रिय व्यक्ती. त्यावेळी गंधर्व नाटक मंडळी पुण्यात आली होती. नानाही कशाला तरी त्याच वेळी पुण्यास गेला होता. ताबडतोब निघून येण्याविषयी त्यानं श्रीधरला तार केली. कारण त्यावेळी एकच प्याला लागलं होतं आणि तिकीटं खलास झाल्यामुळे त्यांनी 6 रुपये खर्च करून स्पेशल तिकीटं काढली आणि नाटक पाहिलं. सुट्टीत येऊन 3-4 दिवस झाले की श्रीधर अगदी न चुकता म्हणे, तात्या मी जातो परत, इथे मन रमण्यासारखं काहीच नाही, मला माझ्या मित्रांमध्ये जरा जास्त बरं वाटेल. फुलोराजवळ ओढून त्यांनी गोकर्णाची फुलं महादेवाला वाहिली. मोगरीची शाळीग्रामावर ठेवली. पारिजातकाची फुलं गंगेवर आणि थोडी बाळकृष्णावरही घातली. देव्हारा कसा भरल्यासारखा दिसत होता. पारिजातकाचा शांत सुवासही खेळू लागला. लवकरच श्रीधरला नोकरी लागली. आपलं लग्न ठरवल्याची बातमी त्याच्याकडून तात्यानं कळली. तात्या वयानं मोठे असल्यामुळे शिष्टाचारानुसार त्यांनी याबाबतीत पुढाकार घ्यावा असंही त्यानं सुचवलं होतं. तात्यानं हे जरा चमत्कारिक वाटलं. पण आपण ज्या जगात लहानाचे मोठे झालो ते जग आता राहिलं नाही असा पोक्त विचार करून तात्यांनी श्रीधरचं लग्न लावून दिलं. श्रीधरचं दर 15 दिवसांनी पत्र येईल. मजकूर ठराविक साच्याचाच असे. मी ठीक आहे, निर्मला माहेरी गेली होती, निर्मला आजारी आहे, निर्मलेला काम होत नाही, निर्मलेसाठी एक स्वयंपाकीण ठेवणारे वगैरे वगैरे. तात्यांनी देव्हाऱ्याखालून गुरुचरित्राची पोथी पुढे घेतली. त्यावरलं निर्माल्य काढून त्यांनी भक्तिभावानं नमस्कार केला आणि वाचायला सुरुवात केली. श्री गणेशाय नमः. तात्यांना आताशा पूर्वीसारखं काम होत नसे. शाळेतल्या कामाचा त्यांनी राजीनामा दिला होता. पुणेकरांकडली पूजाही त्यांनी बंद केली. 4-2 शिकवण्या मात्र ते पूर्वीसारख्या करीत. श्रीधरकडून दर महिन्याला 15 रुपये येत म्हणून त्यांचं कसं बसं चाललं होतं. श्रीधरची पत्र ठराविक साच्याचीच असत. मनी ऑर्डर कुपनवर मात्र तो लिहित असे, 15 रुपये पाठवले आहेत. तात्यांना कित्येकदा वाटे, 15 रुपये पाठवले आहेत हे लिहायला कशाला पाहिजे. 15-20 रुपयात त्यांचा खर्च भागणं कठीण झालं होतं. त्याशिवाय श्रीधरच्या शिक्षणासाठी त्यांना थोडं कर्जही झालं होतं. श्रीधरला त्यांनी एकदा तसं कळवलं होतं. त्यानं उलट टपाली उत्तर धाडलं, 40 रुपयात आमचाच खर्च भागेना, खर्च सारखा वाढतोय, 15 रुपयांपेक्षा जास्त पाठवणं मला शक्य होणार नाही. झालं. तात्यांच्या भूपाळ्या पुन्हा ऐकू येऊ लागल्या. भल्या पहाटेला अंगावर उपरणे घेऊन पुणेकरांकडे पूजेला जाताना ते पुन्हा दिसू लागले. तात्या आता काका झाले होते. आईने एकदा त्यांना सहज म्हटलं होतं की पहिल्या नातवाचं नाव दत्तात्रय ठेवायचं. तात्यांची पत्नी आई न होताच वारली. मग तात्यांनी आपणहून श्रीधरला ते नाव सुचवलं. दत्तात्रय. फार शिळं झालं ते नाव. 25 वर्षांपूर्वी शोभलं असतं ते. श्रीधरनं आपला अभिप्राय कळवला. त्यानं आपल्या मुलाचं नाव वसंत कुमारच ठेवलं. तात्यांना वाटलं जग अगदी पूर्णपणे बदललंय आणि या जगात आपण अगदी
बुरसलेला माल झालेल्यावर. आजचा अध्याय लहान होता. वाचून झाल्यावर त्यांनी पोथी मिटली आणि त्यावर शालीचं कापड लपेटलं. कापड फार जुनं झालं होतं. पुढे कधीतरी नवीन कापड घेण्याचं त्यांनी ठरवलं. यापूर्वी देखील असंच त्यांनी कित्येकदा ठरवलं होतं. मग पोथीवर गंधगोळी फूल ठेवून त्यांनी पुन्हा एकदा नमस्कार केला आणि पोथी देव्हाऱ्याखाली सरकवून दिली. एक दिवस श्रीधरचं पत्र आलं की आपली प्रकृती बरी नाही. तात्यांना त्या दिवशी सारखी हुरहुर अस्वस्थता वाटत होती. त्याशिवाय तो दिवस शुक्रवार, त्यांचा घातवार होता. ते अगदी बेचैन झाले. अखेर पुणेकरांकडून त्यांनी 10 रुपये उसने मागून घेतले आणि ते 1:55च्या एक्सप्रेसमध्ये बसले. गेल्यावर आठ्या घालूनच निर्मलेनं स्वागत केलं. आई दादा होतेच इथे, आणखी तुम्ही कशाला आलात? आधीच पैशाची ओढाताण चालली आहे, त्यात खर्चाची वाढ कशाला? तुटकपणानं ती म्हणाली. तात्याने तिकडे दुर्लक्ष केले. पुष्कळ गोष्टींकडे दुर्लक्ष करायला ते शिकले होते. या जगात त्यांनी खूप पावसाळे पाहिले होते. त्या अवधीत जगातल्या चढउतारांचा त्यांना बराच अनुभव आला होता. त्यांनी कोट काढून खुंटीवर ठेवला आणि ते सरळ श्रीधरच्या अंथरुणाजवळ गेले. आजारामुळे श्रीधर अगदी मलूल झाला होता. त्याचे डोळेही खूप आत ओढले गेले होते. हातावरल्या शिऱ्या बऱ्याच टवटवीत दिसत होत्या. श्रीधरमध्ये पडलेल्या फरकानं तात्या अगदी दिग्मूढ झाले. श्रीधर, श्री, किती वाळलास रे तू? भरून आलेल्या आवाजानं तात्या उद्गारले. निर्मलेचे वडील जवळच बसले होते. ते उठले आणि तात्यांना किंचित कठोर स्वरात म्हणाले, तुम्हाला एवढं कसं समजत नाही? रोग्याजवळ अशी आरडाओरड केली तर त्याला त्रास नाही का होणार? तुम्ही बाहेर बसा, जरूर लागली तर बोलवतो तुम्हाला. तात्या मुकाट्यानं बाहेर आले आणि सोफ्यावर एका बाजूला बसले. भोवती अंधार जमू लागला. सोफ्यावर दिवा नव्हता, पण तात्या अंधारात बसली आहेत याची जाणीव कुणालाच नव्हती. तात्यांविषयी सारे जण अगदी उदास होते. थोड्या वेळानं निर्मलेच्या वडिलांनी श्रीधर बोलावतो आहे असं सांगितलं. म्हणून तात्या आत गेले. श्रीधरनं त्यांना जवळ बोलावलं. तात्या, मी बरा व्हायला पाहिजे ना, मग एक गोष्ट करा माझ्यासाठी. अगदी क्षीण आवाजात श्रीधर म्हणाला. तुम्ही जवळ असला की मला त्रास होईल म्हणे. गोपाळराव म्हणत होते, तुम्हाला आजारी माणसाजवळ कसं वागावं हे समजत नाही. तुम्ही बेळगावला जाता परत. थोड्या वेळानं तात्या स्टेशनवर आले. तिथे त्यांनी कपभर चहा घेतला. ते आल्यापासून त्यांच्या पोटात काही नव्हतं. काळोख्या रात्री गावातले दिवे आकाशातल्या चांदण्यांप्रमाणे दिसत होते. तसलाच एक दिवा श्रीधरच्या उशाजवळही असेल. गाडीत चढताना त्यांच्या हृदयात अगदी कालवाकालव झाली. त्यांना वाटलं गाडीतून एकदम उतरावं, पण गाडी केव्हाच चालू झाली होती. गावातील दिवे न दिसण्या इतके मागे राहिले होते. 15 दिवसांनी श्रीधरचं पत्र आलं. प्रकृती सुधारत आहे. तात्यांनी फुलवात पेटवली. फुलवातीचा आणि नंदादीपाचा असे दोन्ही उजेड देवांच्या मूर्तींवर पडल्यामुळे त्यांच्या 2 सावल्या पडल्या होत्या आणि त्यांचा अगदी सुंदर मिलाफ झाला होता. फुलवात ओवाळताना मूर्तीच्या सावल्या मंडलाकार फिरल्या. नैवेद्य दाखवण्यासाठी त्यांनी हातात पाणी घेऊन दुधाच्या वाटीभोवती फिरवलं. त्यावेळी एक थेंब मुडून फुलवातीवर पडला. त्यामुळे फुलवात तडतडू लागली. तात्यांनी डोळे मिटले, हात जोडून प्रार्थना केली. देवा, माझ्या श्रीधरला तूच वाचवलंस. कुठंही असला तरी पूर्ण सुखी असू दे माझा श्रीधर. फुलवातीची तडतड बंद झाली. श्रोते हो, कशी वाटली ही कथा तुम्हाला? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगू शकता. हा व्हिडिओ आपण शेअर करा, लाईक करा
मुख्य म्हणजे हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.